पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या थकीत कराबाबत सुनावणी. रुग्णालयाच्या थकीत कराबाबत 2 दिवसात सुनावणी होणार. रक्कम जमा करा अन्यथा पुढची कारवाई अटळ, महापालिकेचा इशारा. तनिषा भिसे प्रकरणामध्ये आतापर्यंत 3 अहवाल सादर. आज ससून रुग्णालयाकडे मागितलेला अहवाल पोलिसांकडे सादर होण्याची शक्यता. तनिषा भिसे प्रकरणात डॉक्टरांना टार्गेट करून उपयोग नाही, संस्था जबाबदार, संस्थेवर कारवाई करावी, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी एमएमसीच्या नोटिशीवर प्रश्नचिन्ह. आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह एमएमसीच्या माजी अध्यक्षांचा आक्षेप. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची नोटीस. उत्तर देण्यास 4 दिवसांची मुदत. तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणात आता आपल्यावर कोणताही दबाव नसल्याची आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. हे प्रकरण निकाली लागत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचंही आश्वासन दिलं. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. महत्त्वाचे निर्णय बैठकीत होण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंना भाजपसोबत सत्तेत यायचं. एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी ठाकरे भाजपसोबत जाण्यास तयार. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाटांचा दावा. भाजपकडून उद्धव ठाकरेंना प्रवेशबंदी. शिरसाटांचं वक्तव्य. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय कुरघोड्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही. रोहित पवारांची महायुती सरकारवर टीका. एकनाथ खडसेंसह पत्रकार अनिल थत्तेंना गिरीश महाजनांकडून अब्रू नुकसानीची नोटीस. मंत्री गिरीश महाजनांची एबीपी माझाला माहिती. महिला अधिकाऱ्यांसंदर्भात थत्तेंनी महाजनांवरती आरोप केले होते. चैत्यभूमीवर बोलण्याची संधी न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती. मात्र आपण नाराज नाही, शिंदेंचं स्पष्टीकरण. उशीर झाल्यानं एकमतानं सगळ्यांची भाषणं थांबवली. फक्त मुख्यमंत्री आणि राज्यपाल बोलतील असं ठरवलं, त्यामुळे गैरसमज होण्याचं कारण नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे वाद पुन्हा समोर. अंबादास दानवे मोठे झाल्यासारखे वागतात, खैरेंचा आरोप. दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक नेते फुटले, खैरेंची टीका. चंद्रकांत खैरेंच्या आरोपांवर बोलण्यास अंबादास दानवेंचा नकार. चंद्रकांत खैरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना काय तक्रार आणि कारवाई करायची ती करू द्या, आपण त्याबद्दल बोलणार नाही, दानवेंचं वक्तव्य. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरेंची गरज नाही. खैरेंना ठाकरेंच्या शिवसेनेत दुर्लक्षित केलं जातंय, त्यांना सन्मान मिळत नाही, नरेश म्हस्केंची टीका. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून नाशिकचं पालकमंत्रीपद अडलं. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची पालकमंत्रीपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता. महाजनांकडून याआधीच जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात. मुंबईमध्ये भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत. मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेत. मुंबईतील भाजपच्या सगळ्या आमदारांची बैठक. भाजपचे सगळे जिल्हाध्यक्षही बैठकीत उपस्थित. शेतकरी कामगार पक्षाचे नेते पंडित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश पार पडणार. बीडमधील महादेव मुंडेंचे मारेकरी 1.5 वर्षांनंतरही मोकाट असणं ही खेदजनक बाब. मुंडे कुटुंबियांना न्याय मिळावा, सुप्रिया सुळेंची एक्स पोस्टच्या माध्यमातून मागणी. पारधी समाजातील नागरिकांची घरं पाडल्याचा आरोप, कारवाईची मागणी. गुंड खोक्या भोसलेच्या नावाखाली घरं पाडल्याचा आरोप. अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांची तीव्र शब्दात नाराजी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार. 35 पैकी 14 आरोपी कारागृहात, तर ड्रग्ज प्रकरणातील 21 आरोपी अजूनही मोकाट. ड्रग्जचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं तपासात उघडलं. सैफ अली खानच्या घरातले फिंगरप्रिंट आरोपीशी जुळत नसल्याचं नमूद. आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचं 1600 पानी आरोपपत्रात नमूद. ठसे जुळले नाहीत तरी आरोपी विरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा. सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरात बडोद्याचा रहिवाशी. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्यानं वरळी पोलिसांनी त्याला नोटीस दिली आहे. तरुणाविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही. वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. फेसबुक पोस्टमध्ये बीडमधील एका व्यक्तीचं नाव घेऊन जातीवाचक शिवीगाळ केल्यानं गुन्ह्याची नोंद. पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांची माहिती. आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा खळबळजनक दावा. 5 कोटी, 10 कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचा कासलेचा दावा. धनंजय मुंडेंनीच कासलेला एन्काउंटरची ऑफर दिली असेल. करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्यानं एन्काउंटरची ऑफर. करुणा मुंडेंचं वक्तव्य.
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले विक्षिप्त माणूस खळबळजनक व्हिडिओ बनवणं एवढंच कासलेचं काम. कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा करणाऱ्या कासलेवर अंजली नमानी यांची टीका. सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था बीडपेक्षा भयानक. 2023 मध्ये झालेल्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणातील आरोपींना अटक झाल्यानंतर वैभव नाईकांची प्रतिक्रिया. आरोपी सिद्धेश शिरसाटचा आका कोण, नाईकांचा सवाल. एनआयए कोठडीमध्ये तहपूर राणाला फाशीची भीती वाटते. वकिलांकडून भारतीय कायद्यांबाबत माहिती गोळा करण्याचं काम राणाकडून सुरू आहे. सूत्रांची माहिती. कोर्टाच्या आदेशानं नियुक्त 2 वकिलांकडून राणानं आरोपांची माहिती घेतली. तहपूर राणानं 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यासाठी दिल्लीलाही लक्ष्य केलं होतं. दिल्ली न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांवरून माहिती समोर. सूत्रांची माहिती. एनआयएकडून मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहपूर राणाची दररोज 8 ते 10 तास चौकशी. लवकरात लवकर हल्ल्याची माहिती मिळावी यासाठी कसून चौकशी सुरू. सूत्रांची माहिती. बीडमधील बांगलादेशींच्या बनावट जन्म प्रमाणपत्राप्रकरणी किरीट सोमय्या आज तक्रार दाखल करणार. परळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार असल्याची एक्स पोस्ट करत माहिती दिली. अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये एका तालमीतील महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना. मात्र अद्यापही आरोपींवर कारवाई न झाल्यानं आमदार प्राजक्त तनपुरेंचं बेमुदत उपोषण सुरू. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आणखी एका मातेचा मृत्यू. महिलेला आधीपासूनच हृदयाशी संबंधित आजार असल्याचं समोर. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्यानं जिल्हा रुग्णालयात चाललंय काय, असा सवाल उपस्थित. अकोल्यातील वाशिम बायपास चौकामध्ये आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीमध्ये वाद. पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीचार्ज. आठवले गटाचा महानगराध्यक्ष गजानन कांबळेंच्या रॅलीमध्ये गोंधळ झाल्याची माहिती. पुण्यामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. राज्यसेवेची मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी. हरकतींमुळे मुंबईतील प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर. वाहतुकीमध्ये बदल करून पूल बंद करण्याबाबत 4-5 दिवसानंतर निर्णय होणार. मुंबई मेट्रो 2B मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार. चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानखुर्द स्थानकादरम्यान उद्या ट्रायल रन घेतली जाईल. मुंबई गोवा महामार्गासाठी जून महिन्याचा नवा मुहूर्त. जूनपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार असल्याचं गडकरींचं वक्तव्य. गेली अनेक वर्ष रखडलेला महामार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर. टोलबाबत सामान्यांची कोणतीही तक्रार राहणार नाही. 15 दिवसांच्या आत नवीन पॉलिसी येणार. नितीन गडकरींची माहिती. सामनातील अग्रलेख हे उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी. चंद्रशेखर बावनकुळेंची राऊतांवर टीका. कोणत्याही फालतू वर्तमानपत्रात लिहिलेल्या अग्रलेखावर उत्तर कशाला द्यायचं. सामनाच्या अग्रलेखावर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. सामनातील फुले विरुद्ध फडणवीस हा अग्रलेख समाज प्रबोधनासाठी नव्हे तर समाज विघटनासाठी. राऊतांचं नाव संजय तेढकर असायला हवं. भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची राऊतांवर टीका. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. यापुढे कारवाई होणार नसल्याचा पालिकेचा शब्द. मुंबई आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर टँकरच्या संपावर तोडगा. नाशिक शहरातील रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडं तात्काळ हटवा. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. पालिकेनं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. पुण्यामध्ये प्रवासी आणि पीएमपीएमएल चालकामध्ये हाणामारी. पीएमपीएमएल बसच्या मागच्या दारानं उतरण्यास विरोध केल्यानं हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. भांडूपमध्ये कुख्यात गुंडानं केलेल्या गुन्ह्याची कलम लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा. जिया अन्सारी असं गुंडाचं नाव. केक कापून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. कुख्यात गुंड टोळीसह गजाआड. कॅनडामधून आलेल्या पर्यटकाला पुण्यातील सिंहगडावरती शिव्या शिकवणाऱ्या मुलानं माफी मागितली. 3 ते 4 तरुणांविरोधात पुणे ग्रामीणमधील हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पालघरच्या आदर्शनगरमध्ये घरात चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चोराला तरुणीनं धडा शिकवला. एका चोराला पकडण्यात यश. मात्र दुसरा चोर अंधाराचा फायदा घेऊन 10 ते 12 लाखांचा सोन्याचा ऐवज घेऊन पसार. पालघरच्या ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका. रात्रीच्या सुमारास रोज विजेचा लपंडाव सुरू असल्यानं नागरिकांचा महावितरण विरोधात संताप. सोलापूरच्या कुंभारी गावाजवळ एसटीला भीषण आग. बसच्या इंजिनमधून धूर येत असल्यानं चालकानं गाडी थांबवत सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं. जीवितहानी टळली. पुण्यातील उरळी देवाचीमधील आदर्शनगर भागामध्ये एका भंगाराच्या गोदामाला आग. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण.
वाशिममध्ये शिरपूर ते करंजी गावाला जोडणाऱ्या विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यानं उभ्या असलेल्या टेम्पोला आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. रायगड पोलादपूरमधील बाजिरे इथं गुरांच्या गोठ्याला वणव्यामुळे आग. या आगीमध्ये संपूर्ण वाडा जळून खाक. 3 गुरांचा होरपळून मृत्यू. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील साहूरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात. बसचं स्टेअरिंग अचानक लॉक झाल्यानं बस अनियंत्रित. बस टोलनाक्याच्या दुभाजकाला धडकली. 5 प्रवासी जखमी. पुण्यामध्ये कोयते आणि शस्त्र घेऊन सोसायटीमध्ये गुंडांची घुसखोरी. धानोरी परिसरातील सिद्रा गार्डन सोसायटीतील घटना. रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न. 8 एप्रिलला पहाटे घुसखोरी केल्याची माहिती. भारतीय हवामान विभागाची आज दुपारी पत्रकार परिषद. मान्सून 2025चा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर होणार. राज्यात सर्वत्र तापमानात वाढ झाली असून जलाशयातील साठ्यातही घट. जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा शिल्लक. यामध्ये पुणे विभागात सर्वात कमी तर कोकणामध्ये जवळपास 50% साठा. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ. अवकाळीमुळे 30 ते 35 लाखांचं आर्थिक नुकसान. रावेर आणि चोपडा तालुक्यात केळी, मका आणि ज्वारीचं मोठं नुकसान. जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हे नुकसान. आमदार अमोल जावळेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तातडीनं पंचनामा करण्याचे आदेश दिले. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये 1 लाखाहून अधिक आंब्यांच्या पेट्या दाखल. प्रति 4 डझन आंब्याच्या पेटीला 1500 ते 3,500 रुपयांचा भाव. एनडीएमध्ये आता मुलींचाही डंका. ऐरोलीतील हंसिका टिल्लू एनडीएच्या परीक्षेत अव्वल. नेव्हीत जाण्याचं स्वप्न साकार झाल्याची हंसिकाची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.